नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. जागतिक एड्स दिनानिमित्त सावनेरमध्ये श्री दत्त पॅरामेडिकल कॉलेजच्या वतीने जनजागृती रॅली आणि स्पर्धांचे आयोजन. जागतिक एड्स दिनानिमित्त श्री दत्त पॅरामेडिकल कॉलेज सावनेरच्या वतीने जनजागृती अभियान म्हणून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. एड्स आणि HIV विषयी जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली. रॅलीची सुरुवात श्री दत्त पॅरामेडिकल कॉलेज, सटवा माता मंदिर येथून झाली व ती बस स्टँड, गांधी चौक, धापेवाडा चौक, जयस्तंभ मार्गे शासकीय रुग्णालय सावनेर येथे समाप्त झाली. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सावनेर कळमेश्वरचे सुपुत्र व नुकत्याच विधानसभा निवडणुकीत भाग घेतलेले पंकज भाटोडे यांनी सहभाग घेतला. त्यांनी एड्स व HIV बाबत सखोल माहिती दिली. तसेच या विषयावर समाजामध्ये असलेल्या गैरसमज दूर करण्याचे जनतेस आवाहन केले. ICTCचे सचिन झाडे सर यांनी एड्स व HIV मधील फरक समजावून सांगितला व या आजारांविषयी योग्य काळजी घेण्याचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला ग्रामीण रुग्णालय सावनेरचे अधिकारी डॉक्टर मंजुषा ढोबळे, डॉक्टर संदीप गुजर आणि डॉक्टर गुनिला मॅडम, तसेच श्रीदत्त पॅरामेडिकल कॉलेजचे संस्थापक जामुवंत वारकरी व शुभांगी वारकरी, सचिव शुभांगी टेकाडे आणि प्राध्यापकवर्ग शेफाली बागडे, शिवानी कमरकर, स्वाती बागडे, विशाखा पाटील व श्रेया वारकरी यांची उपस्थिती होती. रॅलीच्या समाप्तीनंतर श्रीदत्त पॅरामेडिकल कॉलेजच्या परिसरात एड्स व HIV संदर्भातील रांगोळी स्पर्धा तसेच ड्रॉइंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी आपल्या कलात्मक कौशल्यातून सुंदर रांगोळ्या व चित्रे साकारत जागतिक एड्स दिनाचा संदेश प्रभावीपणे मांडला. स्पर्धेमधून विद्यार्थ्यांमध्ये एड्सविषयी जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. रॅलीत हरिभाऊ आदमानी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनीही उत्साहाने सहभाग घेतला. रॅलीच्या दरम्यान एड्स व HIV संदर्भातील विविध माहितीपत्रके वाटण्यात आली. तसेच सावनेरच्या नागरिकांशी संवाद साधून एड्सबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली. श्रीदत्त पॅरामेडिकल कॉलेजच्या वतीने रॅलीचे संयोजन संस्थापक जामुवंत वारकरी यांनी केले होते. या उपक्रमासाठी सावनेरमधील नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. एड्समुक्त समाजासाठी जनजागृती हाच प्रभावी उपाय असल्याचा संदेश या रॅली व स्पर्धांच्या माध्यमातून देण्यात आला. सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकरची रिपोर्ट. चर्चा होतात, हे दोन्ही गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत याची जाणीव असणं आपल्या सगळ्यांना खूप गरजेचं आहे. भरपूर सारे विद्यार्थी म्हणा किंवा आजचा जो समाज आहे हा याच्याबद्दल जागृत तर झालेलाच आहे. कारण भरपूर साऱ्या जनजागृती कॅम्प्स किंवा जनजागृती मोहीम याच्या माध्यमातून आपण तो मेसेज लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे. परंतु झाडे सरांनी जसं सांगितलं की आजही ग्रामीण क्षेत्रामध्ये HIV बद्दल खूप काही व्यवहार करतो. तो आपल्या फॅमिलीतला मेंबर असो किंवा आपल्या मित्र. जनजागृतीच नाहीये. ते जनजागृती नसल्यामुळे भरपूर जण मृत्युमुखी पडतात. आपण एड्स दिवस यासाठी साजरा करतो की त्यामुळे जनजागृती होईल आणि याचा प्रचार प्रसार होईल. एड्समुळे भरपूर जणांना हानी पसरते आणि एड्समुळे आपण असा विचार करतो की ज्या व्यक्तीला एड्स झालंय त्याच्याजवळ जायचं नाही, त्याच्याशी बोलायचं नाही, त्याच्यासोबत खायचं नाही. तरी असं नसते. तो मुलगा किंवा तो व्यक्ती ते एड्स पासून प्रताडित